माझ्याबरोबर सांसद राहुल शिवाले आहेत. आता काही वेळामध्ये मतदान करणार आहे. सर, काय सांगाल? आपण मतदानासाठी निघालेला आहे, घरात असा फॅमिली मतदान करणार. आज लोकशाहीचा उत्सव आहे. मतदानाचा हक्क बजावण्याकरता मी आणि माझं कुटुंब जात आहे आणि सर्व नागरिकांनी मतदानाला बाहेर यावं, जास्तीत जास्त टक्के मतदान व्हावं. कारण मतदानाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या देशाचं नेतृत्व निश्चित करणार आहे, तुम्ही तुमच्या परिवाराचं उज्ज्वल भविष्य निश्चित करणार आहे आणि तुमच्या परिवाराची सुरक्षितता निश्चित करणार आहे. त्यामुळे देशाचं भविष्य, तुमचं परिवाराचं भविष्य कोणाच्या नेतृत्वात सुरक्षित राहील याचा विचार करून आपण मतदान करावं आणि जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही बळकट करावी आणि ह्या संपूर्ण लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण भागीदार व्हावा, साक्षीदार व्हावा आणि त्याचे कॉन्ट्रिब्युशन करून त्या देशाच्या प्रति देशभक्तीची जे प्रतीक आहे ते पण मतदानाच्या माध्यमातून करावं. 2 वेळाचे खासदार तुम्ही आहात आणि निवडून आला, तिसरी वेळ निवडून आला तर काय करणार? तिसरी वेळ निवडून आल्यावर आपण मोडकळीस आलेल्या इमारती असेल, BDD चाळ असेल, धारावी डेव्हलपमेंट, SRA असेल, म्हाडाचा पुनर्विकास असेल, गावठाण कोरडा यांचा पुनर्विकास करून लोकांना मालकी हक्काची घरं देणार. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. सर, जर बघितला तर हा किती मोठा चॅलेंज आहे तुमच्यासाठी, काय सांगाल? चॅलेंज काही नाही आहे, कारण ही विचारांची लढाई आणि गेल्या वेळेस 4.5 लाख लोक मतदान करून लोकांनी मला विजयी केले होते. तेच मतदार आहेत. त्यांचाच अपमान करून उद्धव साहेबांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली होती. त्यामुळे ते मतदार ना ते आवडलं नव्हतं. तेच मतदार आता मला मतदान करतील आणि उद्धवजींनी जो निर्णय घेतला होता तो चुकीचा आहे, तो मतदानाच्या माध्यमातून दाखवतील. मतदानानं काय आवाहन करणार आहे? आता मतदानानं आवाहन करणार, जास्तीत जास्त आपण मतदान करावं आणि मतदानाचा टक्का वाढवावा. तर हे होते खासदार राहुल शिवाले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की मी मतदानाला आवाहन करणार आहे आणि विकासाचा मुद्दा आहे त्याच मुद्द्यावर आम्ही निवडून आलो तर त्याच मुद्द्यावर काम करणार आहे. कॅमेरामॅन मोहन दुबे, आनंद पांडे, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.